उपोषणाला बसला होता। आज जिल्ह्याचा आयुक्त सहाय्यक आयुक्त पण आले ते साहेब, आपल्याला काय आश्वासन दिलेलं आहे? मी आज सकाळी 9 वाजेपासून मी आणि माझी धर्मपत्नी उपोषणाला बसलो आहोत। त्या वेळेपासून माझे हितचिंतक कॉलनीवाले, बाहुबली ग्रुप आणि माझं पेन्शन ग्रुप आणि माझ्या बजाज ऑटोचे सहकारी यांनी सगळ्यांनी मला व्हिजिट दिली आणि हिंमत दिली। माझ्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला सर्वांनी, त्याबद्दल मी सर्वांचे पहिले आभार मानतो, सर्वांना धन्यवाद म्हणतो। लेखी ग्रुपनी मला खूप साथ दिली। लेखी पत्र काय दिलं तुम्हाला उपायुक्तांनी? आयुक्त साहेब वावळे यांनी उपोषण सोडण्यासाठी आव्हान केलं आणि त्यांनी एक मला पत्रक दिलं। त्या पत्रकात त्यांनी उल्लेख केला आहे की समोरच्या पार्टीला आम्ही नोटीस दिली आहे, 8 दिवसात त्यांनी प्रॉपर्टी जर नाही पाडली तर आम्ही बुलडोझर लावून त्यांच्यावरती कारवाई करू, दंडात्मक, आणि ते बिल्डिंग हे करू, निष्कासित करू म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि उपोषण सोडायला भाग पाडलं। माझ्या मला विनंती केली, माझ्या सहकाऱ्यांनी सर्वांनी पण मला शब्द दिला की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही मान्य करा, म्हणून आम्ही हे उपोषण मागे घेत आहोत। 8 दिवसानंतर जर न्याय नाही मिळाला तर मी आणि माझी पत्नी आत्मदहन करणार आहोत, हे आम्ही आयुक्त साहेबांना सांगितले आहे। आणि सर्व पत्रकार आणि मीडियावाल्यांना खूप खूप धन्यवाद। मला न्याय मिळण्यासाठी त्यांनी जे अनमोल वेळ दिला त्यामुळे मला खूप खूप बरं वाटलं। त्यांना आपल्याकडे न्याय मिळण्यासाठी मीडियाचं खूप खूप अनमोल मार्गदर्शन असतं आणि कार्य असतं, त्याच्यामुळे मीडियासाठी खूप खूप धन्यवाद। आज तुम्ही अतिक्रमण विभागाचे उपायुक्तांना सोबत घेऊन उपोषणाला मध्यस्थी करून हा उपोषण सोडण्याचा सहकार्य केलं। आपल्या ग्रुपने जे सहकार्य दर्शवलं, साहेबाला काय सांगणार याच्याबद्दल? जैन समाजाचे वरिष्ठ नागरिक श्री राजेंद्र फिरोदियाजी त्यांच्या धर्मपत्नीसोबत आज इथे 9 वाजता सकाळी त्यांनी उपोषणाची सुरुवात केली आणि आमच्या समाजामध्ये याविषयी सगळ्यांना अपडेट मिळाली। बाहुबली ग्रुप तात्काळ ॲक्टिव्ह होऊन 250 सदस्यांचा हा ग्रुप आहे। त्यामध्ये वरिष्ठ नागरिक आहेत, युवा शक्ती आहेत, महिला भगिनींचा पण भरपूर आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे। तर हे सगळे इथे जमले। आम्ही त्यांना राजेंद्र फिरोदियाजींना भरपूर आग्रह धरला की आपण उपोषणाचा हट्ट सोडावा, परंतु त्यांच्यासोबत मागील 3 महिन्यापासून जो अन्याय होत होता आणि त्यांच्या बिल्डिंगला लागून इतर कुणीतरी इथे अतिक्रमण करत होतं आणि अनधिकृत बांधकाम करत होतं, आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे बांधकामाची परमिशनसुद्धा नव्हती, तरीसुद्धा ही व्यक्ती सरासरी 15 वेळेस आजपर्यंत झोन 8मध्ये वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये चक्कर मारत होती, परंतु त्यांना कुठल्याही अधिकाऱ्याचा त्यांना प्रतिसाद लाभलेला नव्हता। परंतु आज जेव्हा आमचं शिष्टमंडळ बाहुबलीच्या माध्यमातून आम्ही इथे सगळे जमलो, माता भगिनी आल्यात, त्यांचे सहकारी आलेत फिरोदियाजींचे, तर आम्ही सगळे मिळून वाहुळे साहेबांकडे गेलो। आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, ते स्वतः इथे आले। त्यांनी लेखी हमी दिलेली आहे की जे अनधिकृत बांधकाम सातारा परिसरामध्ये ते कटारे म्हणून कुणीतरी ग्रहस्थ आहे, यांच्या प्लॉटला लागून त्यांचा प्लॉट आहे, त्यांना G+2 असे त्यांनी 3 मजले आजपर्यंत तिथे बांधलेले आहेत। या दंपतींनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता, परंतु वाहुळ साहेबांच्या मध्यस्थीच्या नंतर त्यांनी हट्ट सोडलेला आहे आणि उपोषण तुर्तास 8 दिवसासाठी स्थगित केलेले आहे। आणि वाहुळे साहेबांनी इथे ग्वाही दिलेली आहे की येणाऱ्या 8 दिवसामध्ये जे काही अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्यात येईल, अन्यथा परत एकदा आम्ही समाज बांधव बाहुबली परत एकदा राजेंद्र फिरोदिया आणि यांच्यासोबत मोठ्या संख्येने परत एकदा उपस्थित राहू आणि 1 फेब्रुवारीच्या नंतर आमच्या पुढची दिशा आम्ही ठरवू। आपलं नाव सांगा तुमचं? माझं नाव अमित जैन, मी बाहुबलीच्या माध्यमातून। ठीक आहे, धन्यवाद।